हाय गायज, गुड मॉर्निंग फ्रॉम ओंकारेश्वर. तर आता आम्ही चाललो आहे नर्मदा नदीवरती बोटिंग करायला आणि तिकडे काय काय होईल ते तुम्हाला दाखवते मी. आणि आज आम्ही चाललो आहे शेगावला. शेगावला चाललो आहे. सो तिथला पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. सो स्टे ट्यून. सो चला आपण बघूया. आता आम्ही रूममध्ये आहोत. रात्रभर बरं आम्हाला ए सीची रूम भेटली. म्हणजे रात्रभर आमचं काही शक्य नव्हतं की आमच्या समोरचे लोक होते त्यांचे नॉन ए सी होती आणि ती अख्खा रात्रभर बाबा डेंजर त्यांची सीन झालेली. सो चला आता आपण बघूया काय दाखवलं तुम्हाला. चला, आमच्या बाल्कनीमधून असा व्ह्यू येतो काय. कायच आमचा जो हॉटेल आहे ना तो नदीच्या एकदम जवळ आहे. म्हणून आम्ही चालत आलो आहे. काल पण चालत आलेलो. तो दाखवतो तुम्हाला सकाळचा व्ह्यू. काय तिथं केवढी जण आंघोळ करतात बघा. आणि तो मंदिर. आता आम्ही बसले बोटमध्ये. तुम्हाला दाखवते. जॅकेट घालून. चला चला पुढे चला. आम्ही एका घाटावरून दुसऱ्या घाटावर आलेलो आहे. आता कुठल्या तरी मंदिरात जातो. इथे बघू तुम्हाला दाखवते. काय सगळं आम्ही चालू आहे ममलेश्वर मंदिरमध्ये. तर काल आम्ही इथून येऊन परत गेलो. काल आम्ही रात्री आलेलो. हे मंदिर बंद होता. आम्हाला आता समजलं तो मंदिर हा आहे. सो आता बघूया. तुला दाखवते जर व्हिडिओ काढायचा अलाउड असलं तर. चला बघू. कूलर लावल्याचं बरं वाटतं. आता ते पण बंद केले. गरम जाम होते. मला मी सांगितलं. काहीच आताच आमचा नाश्ता झाला. भजी, वडा आणि काय पोहे ते खाल्ले. आता बघू आता कुठे चाललो. आम्हाला पण नाही माहिती. बघूया चला. गाईज आता आमचा चेकआउट झालं आहे. आता आम्ही निघलो आहे शेगावला. 5 तास लागतील आम्हाला पोचायला. तर दाखवते चला तुम्हाला. नीला मोबाईल पाहिजे म्हणून नुसती कटकट चालली. तर चिप्समधून आणलेला आता खातोय आम्ही. खारघरमधूनच घेतलेला नाश्ता घेतलेला. दाखव काय आता दाखवायला जाऊ दे. खाली आहे आता आम्ही खातोय सगळं. किचन आहे बघा. आता ती पिशवी ठेवले खाऊची. आता आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो जेवायला. आता जेवतो. तर काय आता आम्ही महाराष्ट्रामध्ये एंटर झालो आहे. एकदाशी सोडले, मध्य प्रदेश सोडला. आणि मी आता ब्लॉग एडिट करते. आणि सगळी कंटाळलंय जाम. 6 वाजता पोहोचू आम्ही इथे. कुठे? शेगावला. ही बघा पूर्णा नदी. मग अशी नर्मदा होती, आता पूर्णा आली. तापी होती. तर काय आम्ही मगाशी शेगावला पोचलोय. पण अजून रूमच शोधतोय. किती वेळ झाला रूमच शोधतोय. सगळ्यांना कंटाळा आलाय. आता पप्पा परत एकदा रूम बघायला गेला. आम्ही 3 ठिकाणे बघून आलो. आता 4थी का 3री ठिकाणे. सो चला आता काय माहिती आता भेटते का नाही तोच प्रश्न पडला. 2 दिवस झाले आम्ही रूमच्या पाठी. पहिले दिवस ती चांगली भेटली. दुसरे दिवस ती ओके होती. तर आता काय माहिती कशी भेटते. तर गाईस अजून रूम नाही भेटले. तर
तर इथे तर ते संस्था आहेत ना तिथे सगळे राहायला येतात ना, तर तिथे सगळे फुल झाले आहेत. लोक 5-5 दिवस राहायला आले आणि ती लोक पण तर बोलून फायदा नाही, जाम उद्धटवाली भाषा त्यांची. या मम्मी पिसाले अशी. सो आता असं वाटतं खारघरला परत जायला लागेल घरी. एक नंबर नालायक होते. खारघरला जायला लागेल जर रूम नाही भेटली तर, कारण की रूम आहेच नाही, अवेलेबलच नाही. विदाऊट AC कसं राहणार इथे, एवढी गरमी आहे. सो चला बघूया. आम्हाला पण नाही माहिती, आता आम्ही असं फिरतो इथे. पप्पाचं रूम बघायला गेलेत आणि आम्ही इथे गार्डन वगैरे आहे का, इथे मंदिर वगैरे ते बघायला चाललो आहे. बघू चला. गायज अजून 2 तास झाले आम्ही फिरतोय. तोंड बघून समजलं असेल आमची. आणि अजून रूम नाही भेटली. अर्धी लोक तर आमच्यासाठी लोक तर 5-5 दिवस राहायला आले नाही, तर काय माहिती आहे ना, सीझन येतं आता. मला तर वाटतं इथे नाही आता आम्ही घरी जायचं, काहीतरी होईल, घरीच जाऊ असं वाटतं. नाही तर कुठेतरी मध्ये काय भेटलं तर. आता आम्ही चाललो काहीतरी नाश्ता वगैरे करायला, जाम भूक लागली आहे. चला बघूया आता. आम्हाला पण नाही माहिती काय होईल पुढे ना काय नाही, ते असं वाटतं उगाच झालं. चला बघूया. आता आम्ही शेगावला आले, तर शेगावची कचोरी कशी नाही खाणार, तर शेगावची कचोरी खातोय. बघा तिला नकोय. आम्ही दोघं आलो अमूलमध्ये इथं खायला आईस्क्रीम. आता बघू टेस्ट करतो. सांडली रुद्रकडून पाठी. गाईस फायनली रूम भेटले. किती दुपारची संध्याकाळ झाली आहे, आता भेटले एकदाशी. तिथे सामान आणायला चाललो आम्ही. बघू चला. जाम कंटाळा आली. आज आम्ही रूममध्ये मगाशी आराम वगैरे केला. आता थोडासा नाश्ता वगैरे केला, म्हणजे जेवणाच्या टायमाला नाश्ता वगैरे केला. काय ते भूक नव्हती म्हणून. सो ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला. ब्लॉग या ब्लॉगमध्ये एवढा काही नव्हता, फक्त स्टार्टिंगलाच होता. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, जाम दमलो आहे. सो उद्याचा ब्लॉग पण मस्त असणार आहे. उद्या आम्ही गार्डनमध्ये वगैरे जाणार आहे. सो उद्याच्या ब्लॉगसाठी स्टे ट्यून राहा उद्याच्या ब्लॉगसाठी.